विशाल अन प्रचंड तू येऊन वादळे उभा अजिंक्य। चला अशा तऱ्हेने 5 जून 2024 रोजी पुन्हा एकदा आम्ही रायगडला निघालेलो आहे। उद्या शिवराज्याभिषेक दिन आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा। या निमित्त आम्ही शुभ फौजी अक्षय इंदलकर आणि संकेत भाऊ पैलवान कळंबेकर यांचे खास स्वागत करण्यात येणार आहे गडावरती। तर आम्ही सगळेजण आता गडावर अशा रीतीने आम्ही आता महाबळेश्वर मध्ये पोहोचणार आहे मित्रांनो थोड्याच वेळामध्ये। आपली सर्व टीम देवा भाऊ ड्रायव्हर आहेत सध्या अक्षय पैलवान कळंबेकर आणि ज्यांना आम्ही आधारस्तंभ मानतो आमचे असे हे संकेत दादा पैलवान, साई मोबाईल शॉपीचे मॅनेजर आणि फ्रेंड्स मोबाईल शॉपीचे सर्व देवा भाऊ। आणि आता आम्ही महाबळेश्वर मध्ये एंट्री केली आहे मित्रांनो। बघा गाडी थांबवायला लागल्यात पण आम्ही काय थांबवत नसतो गाडी, आम्ही जाणार निघून सरळ। आणि अशा रीतीने आम्ही महाबळेश्वर मध्ये दाखल। आपली लालपरी म्हणून जी ओळख आहे ती आता शिवशाही बस सातारच्या दिशेने रवाना झालेली आहे। आणि महाबळेश्वरची गारगार हवा तुम्हाला मिळणार नाही पण मी अनुभवतोय मित्रांनो गारगार हवा। तुम्ही फक्त बघून घ्या महाबळेश्वर कसं आहे, काय आहे, वातावरण टाईट तर सगळीकडे टाईट। आणि मी सध्या वरती टपाव बसलोय टाक्यांनी। याची नाही सावली कुणाची विचारही गाड होई देवा, दाखवी मुजोरी तुझ्या नावाची शिजोरी। मित्रांनो अशा रीतीने आम्ही महाबळेश्वर सोडलेलं आहे ना, आम्ही रायगडच्या दिशेने निघालेलो आहे। आता थोड्याच वेळात आपल्याला प्रतापगड किल्ला दुरून दिसेल तो मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो। हे आपला टीम संकेत दादा, ये अक्षय ही गे लावा ताकद चुकेगा नाही साला, वाकडा तिकड्या बाबळीचा हिरवा पाला। तात्या एकदा सोडा तात्या, गाड्या सोडा तात्या। ये महाबळेश्वर मध्ये आम्ही थांबलेलो आहे मित्रांनो। आता धुकं बघा कसं झालेलं आहे महाबळेश्वर मध्ये, घाटात आम्ही थांबलेलो आहे। या आपली बकासूर घेऊन आपण रायगडच्या दिशेने निघालेलो आहे मित्रांनो। 4815 बकासूर, कट्टर प्रेमी आहे ते आपले बकासूर प्रेमी, त्यांची गाडी आहे। आपली गँगचे सदस्य संकेत दादा, अक्षय भाऊ, हे फ्रेंड्स मोबाईल उद्योग समूहाचे सर्व देवा भाऊ, संकेत दादा। चला घ्या गाडीत बसून, चला गाडीत बसून। 2 वाजलेत मित्रांनो, अंधार कसा पडलाय बघा इथं महाबळेश्वरात। अंधार 2 वाजता इकडे बघा अंधार, अंधाराचं वातावरण महाबळेश्वर। आपण आता प्रतापगडच्या दिशेने, प्रतापगड आपला ह्या साईडला आहे मित्रांनो। काहीच दिसत नाही, संपूर्ण धुकं, फक्त धुकं बघायचंय आणि तुफान पाऊस महाबळेश्वरच्या घाटात, तुफान पाऊस। तुफान पाऊस आहे मित्रांनो महाबळेश्वर मध्ये। आम्ही रायगडला निघालो या भर पावसात। कशाला बघू शकता मित्रांनो कसा पाऊस, तुफान रिपचिक पाऊस, कसं झपक तुफान पाऊस पडतो मित्रांनो। आपले शिवभक्त सगळे थांबलेत बघा, तसे थांबलेत। अजनीचा मसाला कसा तुफान पाऊस आहे मित्रांनो। पुढचं काही दिसत नाहीये तरी पण आपले देवा भाऊ बघा कशी गाडी चालवतायत, ध्यान देऊन, लक्षात। वाव, नाईस, इम्प्रेस। मित्रांनो हा बघा पाऊस, तुम्ही कधी बघितला नसेल असा रापचिक पाऊस पडतोय, झापूक पाऊस पडतोय मित्रांनो, झापूक। मित्रांनो आपण प्रतापगडच्या पायथ्याला पोहोचलेलो आहे। आता तुम्हाला मी दाखवतो प्रतापगड किल्ला। ज्या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता। अफजल खान नाही, अफजल्या। आपण आलेलो आहे प्रतापगडच्या जवळ पोहोचलेलो आहे मित्रांनो।
आणि हा प्रतापगड दिसतोय का बघा मित्रांनो तुम्हाला. या साईडला हा रस्ता जातो तो प्रतापगडच्या दिशेने जातो मित्रांनो. बघा एकदा किल्ला पाठीमाग गेलेला आहे आणि आपण आता पोलादपूरच्या दिशेने रवाना झालेलो आहे मित्रांनो. हा संपूर्ण घाट तुम्ही बघताय सह्याद्री पर्वतरांग आहे मित्रांनो ही. आणि मी आता पाऊस गेलेला आहे, मी तुम्हाला एक झलक दाखवतो. प्रतापगडाचा पाठीमागचा भाग दिसतोय बघा, कसा सरळ असा कडा दिसतोय. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा प्रतापगड किल्ला मित्रांनो. हा पाठीमागचा भाग आहे मित्रांनो बघा. आम्ही आता हा रानमेवा घेतलेला इथं प्रतापगड सोडून आल्यानंतर थोडासा घाटात पुढे आल्यानंतर आपल्याला छोटी छोटी मुलं भेटली, त्यांच्याकडून आपण हा रानमेवा घेतलेला आहे. त्याचा आपण आस्वाद घेतो या घाटामध्ये मित्रांनो बघा. इथं आम्ही प्रतापगड क्रॉस करून प्रतापगडचा घाट आता उतरतोय मित्रांनो. आम्ही थांबलेलो इथं रानमेवा खाण्यासाठी. पैलवान अक्षयदादा इंदलकर गाडीत अडकून बसल्यात, परेशान आहेत काय, हे त्यांचं उघडणं झालं यार, त्यामध्ये परेशान आहेत. इथं बघा आपला हा माणूस टीम बघा कशी चालली रायगडच्या दिशेने टीम चाललेली आहे मित्रांनो बघा. आणि रानमेवा खाताना हे जनावर कळंब्याचं जनावर बघा कसं हसतंय, रानमेवा खाताय. जनावराला मी भारी पडेल असं हे एक दुसरं जनावर कळंब्याचं बघा. हात लावला तर झाडाची पानं तुटली. मित्रांनो आम्ही पोलादपूरमध्ये पोहोचलेलो आहे. हा बघा मित्रांनो पोलादपूरमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य असा पुतळा आहे मित्रांनो. हा जो पूल पडला होता त्याच्यानंतर हा नवीन पूल बांधण्यात आलेला मित्रांनो. त्यामध्ये मोठी अशी मित्रांनो नदी बघू शकतात, सावित्री नदी आहे मित्रांनो. मित्रांनो आणि माझ्या प्रिय मित्रांनो आपण रायगड रोडला पोहोचलेलो आहे. आपण आता रायगडच्या दिशेने निघालेलो आहे मित्रांनो. या रायगडला जाण्यासाठी दिसणारी कमान आहे मित्रांनो ही. सर्व कार्यकर्ते आपले बघा मित्रांनो. पार्क छोटस अक्षयला त्यात आंघोळ करायची इच्छा झाली, त्याला उद्या पुचकून काढू द्यायच्यात. आता वेळ नाहीये, 8 वाजेपर्यंत आपल्याला गडाच्या वरती पोहोचायचंय. हा दिसतोय बघा रायगड, सह्याद्री पर्वतरांग आहे. तर हे रायगडच्या एक 4-5 किलोमीटर अलीकडे पार्किंग स्थळ ठेवलेलं आहे. तो वरती गडाच्या पायथ्याशी ट्रॅफिक होऊ नये म्हणून. आणि इथून बसची सुविधा केलेली आहे. तिकडे बसेस आहेत, बसमध्ये बसून रायगडला जायचं. हा समोर रायगड. गाडी अडकायला पाहिजे. आपली गाडी अडकत नाही किती काही घेऊन दे. अरे एवढं होईल लांब खाली पाक इथनं मुंबईत पोलिसांचं ऐकायला लागते. ताटल्यावर मग आम्ही बी ताटायला येते आम्हाला. आपल्याला पार्किंगला भारी गाडी भेटली, मस्त होते, वर होते. त्या गाडीची इथं लावू का? हा लावून पुढे जा, उलटी लावरी बसून. हा रायगड किल्ला आहे मित्रांनो, समोर दिसतोय तो. आपण आलेलो आहे रायगडपासून आपण 5 ते 6 किलोमीटर लांब आहे. तिथंच 4 व्हीलर पार्किंग आहे आणि बसनं रायगडापर्यंत नेतात. अशी पार्किंग व्यवस्था वगैरे केलेली आहे मित्रांनो. वाहनतळ बनवलेलं आहे आणि ST सेवा ही मोफत आहे मित्रांनो. इथं फेरी व्यवस्था केली आहे. कोंझर ते पाचाडपर्यंत जे रायगडच्या पायथ्यापर्यंत आपल्याला बसनं सुविधा देणार आहेत मित्रांनो.
दुर्गेश्वर रायगड, श्रीमान रायगड. आपण रायगडाच्या पायथ्याला लगभग पोहोचलेलो आहे मित्रांनो. थोड्याच वेळात आपण चढाई करणार आहोत. दुर्गेश्वर रायगड. तर बसनं आपल्याला सोडलेलं आहे. इथून आता आपण चालत रायगडच्या दिशेने निघालेलो आहे. पब्लिक बाग असं जाम आहे सगळं वातावरण. आपली गँगचे सदस्य 3 खुंकार सदस्य आपल्या गँगचे रायगडच्या दिशेने कूच करताना बघताय तुम्ही समोर आपला हा रायगड किल्ला मित्रांनो. आकाशाला गवसणी घालणारा दुर्गेश्वर रायगड किल्ला मित्रांनो समोर बघताय तुम्ही. आपण आता चालत चाललेलो आहे. वातावरण जरा पावसात झालेलं आहे इकडे बघा. पब्लिक जाम आहे. पोरं बघा कशी चाललेत. आपण रायगडाच्या पायथ्याशी पोचलेलो आहे. जो मेन दरवाजातून चढाई केली जाते तो दरवाजा जे वरून लोक खाल्ले ते त्यांच्यासाठी ठेवलेला आहे. आपण पाठीमागच्या दरवाजाने जाणार आहे मित्रांनो. हे बघताय तुम्ही दुर्गेश्वर रायगड मित्रांनो. आणि हा आहे टकमक टोक मित्रांनो. दिसतंय का? आकाशालाही लाजवेल अशी उंची असणारे हे टकमक टोक मित्रांनो. हा पूर्ण आपला दुर्गेश्वर रायगड. आमची टीम जमलेली आहे. तात्या पाणी पित्यात. संकेत पैलवान जोशात पुन्हा एकदा उभारी घेऊन शनी सज्ज झालेत. संकेत यांनी लेमनची गोळी घेतली आणि आता ते लेमनच्या गोळीचा आस्वाद घेताना संकेत पैलवान लेमनची गोळी त्याकडे एक गोळी द्या. गोळी मित्रांनो लेमनची गोळी खायची चालू आहे. तर संकेत पैलवान यांनी खास घेतलेली गोळी. मित्रांनो हा रायगडच्या आजूबाजूचा परिसर बघताय तुम्ही. सह्याद्री पर्वतरांग. मित्रांनो आपण नाणे दरवाजाच्या पाशी पोचलेलो आहे. बघताय तुम्ही आपण नाणे दरवाजाच्या पाशी पोचलो आहे. नाणे दरवाजामधून आपण आज चाललेलो आहे मित्रांनो. आता संकेत सर या की. चला या पुढं. मागं राहून कोण पुढं जात नाही. चला पुढे चला. नाणे दरवाजाचं काम चालू आहे थोडंसं मित्रांनो डागडुजीचं. बघताय तुम्ही. नाणे दरवाजा आहे. संवर्धनाचं काम चालू आहे थोडंफार मित्रांनो इथं. नाणे दरवाजापासून आपण वरती आलेलो आहे मित्रांनो. खालून लोक येत आहेत बघा नाणे दरवाजापासून वर. जुना जाणता माणूस पैलवान संकेत दादा आलेले आहेत. हळूहळू वरती आलेत. थोडं का होईना पण आलेत. कसं काय वाटतंय आज? मस्त एकदम. दमला काय? नाद राहिला पाहिजे. रायगड आत्ताशी 25% आपण चढलाय मित्रांनो. फक्त 25%. बघताय तुम्ही आपण इथून चढायला सुरुवात केली होती मित्रांनो. आत्ताशी 25% चढून झालेला आहे किल्ला. 50% रायगड चढलेला आहे मित्रांनो आपण. आता अजून 50% शिल्लक आहे. संपूर्ण पायवाटेवरती लाईटची व्यवस्था केलेली आहे मित्रांनो. बघताय तुम्ही. आजूबाजूचा परिसर. कडा बघताय तुम्ही मित्रांनो. का सरळ कडा एकदम. जय जय शिवाजी. जय शिवाजी. आजूबाजूचा परिसर. आपण चालत चालू आहे मित्रांनो. बघताय तुम्ही
लाईटची व्यवस्था केली आहे पायवाटावरती पूर्णपणे, छत्रपती त्यामुळे कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाहीये. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, हिंदू धर्म की जय. महादरवाजाच्या जवळपास आलोय आपण, बघताय तुम्ही. महादरवाजापाशी पोहोचलोय आपण. मी खाल्ल्यावर आपण एंट्री करतोय मित्रांनो आता इथून रायगडमध्ये. आपण बघताय चला लवकर, थांबू नका, चला लवकर. एंट्री केलेली आहे आपण. झालेलं आहे मित्रांनो, बघतोय तुम्ही. महादरवाजातून आपण एंट्री केलेली आहे मित्रांनो आता. महादरवाजातून एंट्री करून आपण आता रायगडावरती चाललेलो आहे मित्रांनो, बघताय तुम्ही. महादरवाजा मित्रांनो हा तुम्ही बघताय, हा महादरवाजा आहे मित्रांनो. आपण महादरवाजातून वरती आलेलो आहे, बघताय. शिवभक्त तुम्ही सगळे शिवभक्त रायगडावरती दाखल होत आहेत हळूहळू. होळीच्या माळावर पोचलेलो आहे आपण मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. या वर्षी बी तुफान गर्दी आहे आणि सोय व्यवस्थित केलेली आहे वरती. खाण्यापिण्याची, राहण्याची सगळी सोय आहे. होळीच्या माळावरती पोहोचलेलो आपण मित्रांनो, बघताय तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बघताय तुम्ही. आपण होळीच्या माळावर पोहोचलोय. शाहिरांचा कार्यक्रम चालू आहे तर मित्रांनो बघताय, आणि आपले सर्व शिवभक्त बघताय. फुल तुफान गर्दी आहे होळीच्या माळावर. 351वा शिवराज्याभिषेक सोहळा मित्रांनो चालू आहे दुर्गेश्वर रायगडावरती. आपण बघत आहात मित्रांनो. रक्ताने पिनाने प्रेम पार. पेठेमध्ये आपण आलेलो आहे मित्रांनो, बघताय तुम्ही. तुफान गर्दी शिवभक्तांची. बघताय तुम्ही. दुर्गेश्वर रायगड आणि त्याच्यावरती सर्व शिवभक्त आलेले आहेत मित्रांनो, बघताय तुम्ही. रायगड सोहळा चालू आहे मित्रांनो आणि भरपूर असे शिवभक्त रायगडावरती शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी दाखल झालेत. आम्ही आता इथं आपला टेंट लावतोय मित्रांनो, बघा. ते आपले भाऊ भेटलेत आपल्याला. भाऊ नमस्कार. नमस्कार. कुठून आलाय तुम्ही? पनवेल. पनवेलचे आहे काय? पनवेलवरून आलेत. मॅगी बनवत होते आत्ता भाऊ आपले. चला दादा खावा, करा मग जेवण वगैरे मस्त आहे.
सोहळा शिवराज्याभिषेकाचा बाल शिवाजीराजे बघता तुम्ही. चला चला शायरांचा दोन टाळ्यांचा कडकडाट एका झाला पाहिजे. मला माहिती आहे त्यांची तब्येत बरी नाही, त्यामुळे त्यांनी नवीन शिवाकाशीदांचा जो पोवाडा घेतला तो मध्ये काही त्यांनी टाळला. तो टाळलेला पूर्ण करणं हे माझं काम आहे. कारण इथून अर्धावर जाऊन द्यायचं नाही. दोन पालख्या बनवल्या गेल्या. दोन पालख्या बनवल्यावर शिवाजी महाराजांच्या सोबत निघाले आणि शिवाकाशीदांनी शिवाजी महाराजांचा आपला द्वेष प्रदान केला. मिशीवर डोक्यावर जिरेटोप लावला, मिशीला तीर मारत होता. शिवा महाराजांच्या समोर आणि शिवाजी महाराज म्हणतायत शिवा करा आणि महाराज म्हणतायत शिवा शिवा आमचाच मंत्री अर्धा दुकानाचा भाव सुरू केले आणि शिवा म्हणून राजा म्हणजे तो सिद्धी मला ओळखायचा नाही होय. राज्य हिंदवी स्थापन केले भगवा ध्वज उभारून. राज्य हिंदवी स्थापन केले प्रशासनाच्या रक्षणासाठी राबवते शासन. कार्य पूर्ण कराया सिद्ध होऊ आपण. मग आमचा आदर्श कोण आहे म्हणा तर या महाराष्ट्रात या भारत देशात नव्हे तर अख्ख्या जगात जेवढ्या काही क्रांतिकारी घटना घडल्यात त्या तरुणांनी घडवलेल्या आहेत आणि या तरुणांचं एकमेव आदर्श होतं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अरे आदर्शाचा शिवप्रभू पटलंय का मंडळी? हो, आपला आदर्श कोण आहे? हा, आणि पटलंय ना मंडळी ना आम्ही राष्ट्राचं करून घेतलं. हलकासा मावळा गडावर पोहोचला, दोर झाडाला बांधला. आपला एक मावळा गडावर चोरायला लागला. 300 मावळे गडावर पोहोचले एवढ्या
छत्रपती शिवाजी महाराजांचं रायगडावरील समाधीस्थळ आहे मित्रांनो. हे तुम्ही पाहत आहात. मित्रांनो आपण आलेलो आहे जगदेश्वराच्या मंदिरामध्ये. तिथं बघता आपले शिवभक्त किती आहेत. दुर्गेश्वर रायगड मित्रांनो बघताय तुम्ही. पुरत एकादशी करीन उपवासी पुरत एकादशी. मित्रांनो रात्रीचे ठीक 12 वाजलेले आहेत आणि फटाक्यांची आतिषबाजी गडावरती चालू झालेली आहे मित्रांनो. सोहळा शिवबाच्या शिवराज्याभिषेकाचा 6 जून 2024चं हे दृश्य आहेत मित्रांनो. फटाक्यांची आतिषबाजी गडावरती चालू आहे. राजसदरेच्या वरच्या तटबंदीवर उभारलेल्या शिवभक्तांना विनंती आहे आपण खाली उतरावं. राजसदरेच्या तटबंदीवर मित्रांनो हा होळीचा माळ आहे. सकाळचे 6:30 वाजलेत. तुम्ही बघताय शिवभक्त सगळे आपले. पब्लिक बघ कसं जाम आहे. रायगडावरून आम्ही खाली उतरायला लागलेलो. अशा प्रकारे सगळं नियोजन केलेलं आहे इथं वरती. येऊन विचारा या रायगडाला आमचा शंभू राजा कसा होता. अशा प्रकारे लाईनीची व्यवस्था केलेली आहे. तिथून खाली सोडायला लागले. 14व्या वर्षी संस्कृत मध्ये ग्रंथ लिहून 32व्या वर्षी या माती करता प्राणाचं बलिदान करणारे आणि ते करताना सांगणारे काय की आम्ही चुकून मुंगीच्या वाटेवरून आपण खाली उतरतोय मित्रांनो. आता बघताय ते तलाव आहे. तुम्ही बघताय अजून एवढा उंच किल्ला त्याच्यावरती पाणी अजूनही आहे मित्रांनो. आता पोचलेलो आहे बघा. उतरायला लागलोय खाली. महादरवाजा आहे टकमकतो काय. इथून आता आपण खाली उतरतोय हळूहळू. महादरवाजा मित्रांनो. महादरवाजा तुम्ही बघताय. टकमकतो काय धुक्यात हरवलेलं टकमकतो बघा. महादरवाजावर आपण पोचलेलो आहे मित्रांनो. तुम्ही बघता हा महादरवाजा आहे. आपण आता महादरवाजातून खाली उतरायला लागलेलो आहे. महादरवाजातून आपण खाली उतरतोय मित्रांनो बघा. आता महादरवाजातून आपण खाली उतरलेलो आहे. महादरवाजा मित्रांनो वरती तुम्ही समोर बघू शकता. अक्षय धर जरा. समोर बघता तुम्ही महादरवाजा शकता तुम्ही. रायगडावर येणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताने जरी हे कार्य केलं तर आपला रायगड स्वच्छ आणि सुंदर असा राहील मित्रांनो. शिवभक्त कसे कार्य करतात बघा मित्रांनो. आपण रायगडवरून खाली उतरतोय आता. तुम्ही बघताय अर्धा रायगड आपण उतरून आलेलो आहे. असा कडा बघा कसा आहे हा रायगडाचा. तुम्ही बघू शकता हा रायगडाचा कडा मित्रांनो. हा आजूबाजूचा परिसर. रायगडावरून आपण आता खाली उतरलो आहे मित्रांनो. लगभग
75%. छोटीशी निमोती वाट आहे. पायवाट संकेत शेठ. आजूबाजूचा परिसर पाहताय तुम्ही. हा बघा रायगड. ते समोर दिसतंय ते टकमक टोक. काय चला पळा 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 या जमानी पळा. जाताना बॉटल दिसली तरी पैशाला घेऊन. दुर्गेश्वर रायगड बघताय तुम्ही मित्रांनो. आकाशाला गवसणी घालणारा असा हा रायगड किल्ला. आजूबाजूचा परिसर आहे. समोर दिसतंय ते आहे टकमक टोक, जिथून महाराजांच्या काळामध्ये गुन्हेगाराला कडेलोट केलं जायचं. असं हे टकमक टोक. लोक किल्ल्यावरून खाली उतरू लागले आता मित्रांनो, तुम्ही बघत आहात. मित्रांनो अशा रीतीने आपला टायर पंक्चर झालता. आपण हवा भरतोय आता यातमध्ये. बकासूर आपला पंक्चर झालता मित्रांनो. आपण पार्किंगमध्ये रायगडच्या आपण इथं आपल्याला समोर दिसतोय बघा रायगड किल्ला. ह्या झाडाच्या इथून रायगड किल्ला आहे. आपण कमीत कमी 7 ते 8 किलोमीटर गाडी लांब लावली होती पार्किंगमध्ये. आपला बकासूर पंक्चर झालता मित्रांनो. हवा भरायची चालू आहे त्याच्यामध्ये, बघताय तुम्ही. कसं करायचं? खाली हात हे करायचं आहे का? जमतंय ना मित्रांनो. आता आपण रायगडावरून निघालो आहे ना. आता आपण महाबळेश्वरच्या घाटामध्ये आहे. जो पोलादपूर आणि महाबळेश्वरच्या मधला आंबेनळी घाट येतो त्या घाटामध्ये आपण. समोर आपल्याला दिसतोय प्रतापगड किल्ला. ज्या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला उभा फाडला होता, असा हा प्रतापगड किल्ला बघताय तुम्ही मित्रांनो समोर. भगवं वादळ. साईड